कोल्हापूर महानगरपालिकेची जी आपण इमारत बघताय, ही इमारत कोल्हापूर महापालिकेच्या मालकीची असून यामध्ये जे गाळेधारक आम्ही स्वतःची डिपॉझिट देऊन ही इमारत त्या काळी उभी केलेली आहे। आम्हाला भाडेही मोठ्या प्रमाणात आहे, फाळाही मोठ्या प्रमाणात आहे। गेली 6 महिने ह्या बिल्डिंगचे स्लॅब त्याचं कंस्ट्रक्शन हे खाली पडायला लागलेलं आहे। हे 6 महिन्यापूर्वी आम्ही सुरेश पाटील इथं जी आलेले आहेत, सहाय्यक आयुक्त उपायुक्त सहाय्यक आयुक्त दुधाने मॅडम पण आहेत, पण सुरेश पाटीलला आम्ही गेली 6 महिने ही सगळी निवेदन दिले आहेत, बाबा ही इमारत दुरुस्त करा, पण यांनी केलेलं नाही। आज तो कॉन्क्रीटचे मोठे 4-5 वरून सगळं खाली पडलं, त्यामध्ये आमच्या 1-2 भगिनी आणि आमचे ते दुकानदार नशिबानं वाचले। म्हणून आम्ही आज या अधिकाऱ्यांचा, या सुरेश पाटलाचा आणि या संपूर्ण प्रशासनाचा निषेध म्हणून आम्ही आज इथं रस्ता रोको केलं। त्याचबरोबर उद्यापासून धरणे आंदोलनाने आमरण उपोषण करणार होतो। या ठिकाणी दुधाने मॅडम स्वतः आल्या, त्याचबरोबर आमचे लक्ष्मीपुरीचे कळंत्री साहेब आले, फायरचे आले, हिने आम्हाला विनंती केलेली आहे, पण आम्ही आमचे नागरिक या ठिकाणी आम्ही ती विनंती मान्य करण्याच्या मनस्थितीत नाही। कारण आता आम्हाला सांगितलं जाते की टेंडर काढायला पाहिजे, मंजुरी घ्यायला पाहिजे। मी स्वतः महापालिकेत 25-30 वर्षे काम केले। एखाद्या अधिकाऱ्याचा बंगला दुरुस्त करायचं म्हणलं तर 5-2 खाली टेंडर, तो अधिकारी याच्या अगोदर फर्निचर सगळं बदलतात। कायदा कानून मला माहीत आहे। त्यामुळं इथं जी जीवितहानी जी होणार आहे ती महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्यावरती जी जबाबदारी आहे, असं हिने आम्हाला आता लेखी लिहून द्यायला पाहिजे, तरच आम्ही या ठिकाणी हे धरणे आंदोलन बंद करणार आहे। नाहीतर उद्यापासून देखील आमचं आमरण उपोषण या ठिकाणी आम्ही सुरू करणार आहे। माझी इमारत 1989 सालची आहे, त्यामुळे सदरच्या इमारतीचे काही भाग कोसळत आहेत। हे 6 महिन्यापूर्वी आमच्या निदर्शनास आल्यानंतर कोमनप्पा पॅनेलवरील जे आर्किटेक्ट आहेत प्रशांत आडकर यांच्याकडे आपण स्ट्रक्चरल रिपोर्ट अहवाल मागणी केलेला आहे। त्या अनुषंगाने त्यांच्या 2 फेऱ्या झालेल्या आहेत। इथं व्हिज्युअल इन्स्पेक्शन झालेलं आहे। आता काही इन्स्ट्रुमेंट्स घेऊन या इमारतीचं स्ट्रक्चरल तपासणी बाकी आहे। या इमारतीचा स्ट्रक्चरल रिपोर्ट आल्यानंतर सर्वंकष आराखडा याचा जे दुरुस्तीचा आहे, म्हणजे पूर्ण बाहेरचा भागही नसून अंतर्भाग भागातील काही भाग कमकुवत झालेला आहे, तर याचा सर्वंकष आराखडा तयार करून निधीसाठी आम्ही पाठवतो। आता ही घटना घडली आहे त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, पण आजच आम्ही इथे संरक्षक जाळी लावून घ्यायची व्यवस्था करत आहे 5-2 खाली, आणि इथून पुढे अशी घटना घडणार नाही याची आम्ही दक्षता घेतो। आणि सर्व व्यापारी वर्गांनी सर्वांना आमची विनंती आहे की आंदोलन मागे घेण्यात यावं। आम्ही त्यांना लेखी देतो की आम्ही लवकरच कार्यवाही करून याबाबत सुरक्षिततेची काळजी घेऊ।